नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला पेपर संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 यामधील करंट अफेअर्सचे विश्लेषण अभ्यासणार आहोत. त्याचे संभाव्य उत्तरे काय असतील हे आज आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पेपर संच डी अभ्यासणार आहोत. तर आजच्या एक्झाममध्ये करंट अफेअर्सवरती एकूण 17 क्वेश्चन विचारलेले होते. तर त्यामधील 90% जे क्वेश्चन होते ते बऱ्यापैकी सोपे होते. ते आपल्या जे व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. तर एक दोन क्वेश्चन असे होते ज्याची उत्तरं शोधावी लागतील. तर बघा, आज आपण संभाव्य उत्तरे अभ्यासणार आहोत. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट बघा, 16व्या क्रमांकाचा प्रश्न होता. खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही? तर बघा, 4 विधाने दिलेली आहेत. त्यामधील काय विचारलेलं आहे की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही. आपण विधाने बघूया आणि हे करूया. तर बघा, पहिले विधान काय आहे, तर मासेमारीची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा. तर हे विधान योग्य आहे. दुसरे आहे मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे. तर बघा, हे चुकीचं आहे, कारण याचे उद्दिष्ट काय आहे, तर मासेमारीचे उत्पन्न हे दुप्पट वाढवणे हे याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ब विधान हे चूक आहे. क काय आहे, शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर करणे. तर हे बरोबर आहे. आणि ड आहे मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. तर हे पण बरोबर आहे. तर मग पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार आहे. बघा, या ठिकाणी फक्त अ, क आणि ड हे उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही. ब उद्दिष्ट का नाही, तर मासेमारीचे उत्पन्न हे दुपटीने वाढवणे हे उद्दिष्ट आहे. इथं काय दिलेलं आहे, 4 पटीने वाढवणे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट आहे बघा, 20व्या क्रमांकाचा प्रश्न होता. काय आहे, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 1 एकूण 25 किलोमीटर अंतरावरती. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पीएम धनधान्य कृषी योजना बाबत खालीलपैकी योग्य कथन किंवा कथने ओळखा. 2 विधाने दिलेली आहेत. आपण विधानं बघूया. पहिले आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY ही या योजनेला मंजुरी दिली. तर हे विधान बरोबर आहे. दुसरे विधान काय आहे, तर ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. तर हे विधान चूक आहे, कारण ही योजना 100 जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. त्यामुळे बघा, आता याचे योग्य उत्तर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 3 फक्त अ. पहिले विधान फक्त बरोबर आहे. ब मध्ये काय चूक आहे, तर 100 जिल्ह्यांसाठी आहे, इथं दिलेले आहे 200 जिल्ह्यांसाठी. त्यामुळे फक्त विधान अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे. नेक्स्ट आहे बघा, सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दोहा, कतार या ठिकाणी झालेली आहे. कधी झालेली आहे? 4 ते 6 नोव्हेंबर दरम्यान. आणि ही सामाजिक विकासासाठीची दुसरी जागतिक शिखर परिषद होती. पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर बघा, 4 पुरुष खेळाडूंची नावे दिलेली आहेत. तर यामध्ये रवी अश्विन यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. हरविंदर सिंह यांनाही देण्यात आलेला आहे. IM विजयन यांनाही देण्यात आलेला आहे. PR श्रीजेश हे आहेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी गोलकीपर आहेत. तर बघा, त्यांना पद्मभूषण देण्यात आलेला होता आणि वरचे जे 3 खेळाडू आहेत त्यांना पद्मश्री. त्यामुळे मग पर्याय याचा कोणता बरोबर असणार आहे, तर पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. फक्त अ, ब आणि क. नेक्स्ट आहे, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आलेले आहे? तर बघा, याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ECI नेट. ECI नेट. तर बघा, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे डिजिटल एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे, ECI नेट. कधी लॉन्च करण्यात आला होता, तर पहिल्यांदा हा बघा, बिहार विधानसभा निवडणूक 2025 आणि पोटनिवडणुकी दरम्यान या ॲपची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली होती. कोणते आहे? ECI नेट. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?
तर बघा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्री नितीन गडकरी. तर 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार हा 2025 मध्ये देण्यात आलेला होता. कोणाला? श्री नितीन गडकरी यांना. नितीन गडकरी हे कोण आहेत बघा? तर नितीन गडकरी यांना कशासाठी देण्यात आलेला होता? तर राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी. ठीक आहे, तर त्यांना हा 2025चा 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे 2025च्या ड्युरंड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला? उपविजेता विचारलेला आहे. तर उपविजेता कोणता ठरलेला आहे? तर डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. पर्याय क्रमांक 2. विजेता कोणता होता? तर नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब यांनी डायमंड हार्बर फुटबॉल क्लबला हरवून ड्युरंड कप जिंकलेला होता. त्यामुळे उपविजेता विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार आहे. नेक्स्ट आहे कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्हिएतनाम. व्हिएतनाम या ठिकाणी बघा 20 ते 22 नोव्हेंबर 2024 दरम्यान ही पार पडलेली होती व्हिएतनाममधील लाओस या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट आहे अजंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सई परांजपे. दिग्दर्शिका आहे तर सई परांजपे यांना अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्राध्यापक उमा कांजीलाल. कधी झालेली आहे बघा? तर यांची जी नियुक्ती आहे ही 25 जुलै 2025 रोजी अधिकृतपणे करण्यात आलेली होती. पहिल्या महिला कुलगुरू कोण आहेत? प्राध्यापक उमा कांजीलाल. नेक्स्ट आहे देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील टिंबटिंब गावात सुरू केलेली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वद्धमना. वद्धमना या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा. महाराष्ट्रातील नागपूर जवळील आहे वद्धमना या गावामध्ये. तर नागपूर जिल्हा परिषदेने त्यांच्या अग्रगण्य मिशन बाल भरारी उपक्रमांतर्गत ही अंगणवाडी ही केलेली आहे, सुरू केलेली आहे. आणि ह्याचे उद्घाटन कोणी केलेले होते बघा? तर 27 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आलेले होते. नेक्स्ट आहे हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचेता चुआंगसरी कोणत्या देशाची आहे? थायलंड या देशाची आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी योग्य कथन कथने ओळखा. 2 विधान दिलेली आहेत. विधान काय आहे? निसार नासा इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार हे मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. बरोबर आहे. दुसरे विधान आहे निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण भूमी परिसंस्था महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे हे आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. नेक्स्ट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली आहे? तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाख पेक्षा कमी. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. या अंतर्गत लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिना दिले जातात. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे? तर अनुच्छेद 21. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तर यानुसार 12 सप्टेंबर 2025 रोजी हा निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयानुसार आवासाचा अधिकार हा संविधानाच्या अनुच्छेद 21 नुसार एक मूलभूत अधिकार असल्याचे घोषित केलेले आहे. तर न्यायालयाने स्पष्ट केले की घराचा अधिकार केवळ कराराचा अधिकार नसून तो अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन जगण्याच्या अधिकाराचा एक भाग आहे. कधी? 12 सप्टेंबर 2025 रोजी हा निर्णय दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रामपंचायत रोहिणी. धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत रोहिणी हिला सुवर्ण पुरस्कार देण्यात आलेला आहे. का? तर सेवा वितरणाचे सखोलीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी केलेल्या डिजिटल प्रयत्नांसाठी हा बहुमान मिळालेला आहे ग्रामपंचायत रोहिणी याला.
तर अशा प्रकारे बघा आजच्या एक्झाममध्ये एकूण 17 क्वेश्चन विचारलेले होते करंट अफेअर्सवरती. तर त्याचे आपण संभाव्य उत्तरे आता अभ्यासलेली आहेत. तर यासारख्याच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.